राम आएंगे आएंगे राम आएंगे, झोपड़ी के भाग आज भूले जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे राम आएंगे। नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी नाथा सावंत। आता आपण गाणं ऐकले मे राम आएंगे आएंगे आएंगे। ज्यावेळेस राम वनवासाला निघाले होते त्यावेळेस रामाला घालवण्यासाठी सर्व समाज, महिला असतील काय तृतीयपंथी असतील ते सर्व रामाला घालवण्यासाठी गेले। परंतु राम आल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस बाउंड्रीवरती राम गेले, प्रभू रामचंद्र गेले, त्यावेळेस सांगितलं भाई और बहनों आप अपने घर चले जाओ। मग भाई और बहिणी गेले आणि तृतीयपंथी समाज माझ्यासोबत आता सर्व जे आहेत ते जागेवरतीच राहिले। त्यामुळे मी ते राम आएंगे आएंगे यदा कदाचित त्यांनी गाणं त्यासाठीच बोललं असेल। मी सध्या यवत या ठिकाणी आहे आणि यवतीला असेल तरी ते समाज जे आहे त्या ज्या गुरु आहेत त्या गुरूंशी आपण चर्चा करणार आहोत की ऐन त्या दिवाळीवरती आपण हे जे आहेत हे ढोलक आपण वाजवलं, एक सुंदर असं गीत रामाचं आपण ऐकलं। गुरु काय सांगाल की आज सर्व जो समाज आहे या समाज आज कुठल्याही शिक्षणापासून नोकरीपासून थोडा वंचित राहिलेला आहे, तर आपल्या शासनाकडे मागण्या काय असतील? सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांना दिवाळी सुख समृद्धी आणि भरभराटीची जाऊ दे। सगळ्यांच्या घरी सुख शांती येऊ दे। सगळ्यांच्या घरी लक्ष्मीचा वास होऊ दे। सगळ्यांची मुलं बाळं शिकून मोठी होऊ दे। आज आम्ही किन्नर समाज दरवर्षीप्रमाणे दिवाळी असो, होळी असो, कोणाच्या घरी बाळाचा जन्म झालेला असो, कोणाच्या घरी लग्नकार्य झाले असो, अशा शुभ कार्यामध्ये आम्ही सर्व किन्नर समाज एक आनंदासाठी, एक आनंदाचे गीत गाण्यासाठी म्हणून जात असतो। त्याचप्रमाणे आज दिवाळीची वेळ चाललेली आहे आणि दिवाळीचा आज उद्या तर नरक चतुर्दशी आहे, पण आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व समाजामध्ये, सर्व दुकानामध्ये, सर्व बाजारांमध्ये एक दिवाळीचं एक बधाई घेण्यासाठी जातो। आणि एक आमचा समाज, आता तुम्ही म्हणले की तुमचं शिक्षणापासून वंचित आहे, पण असंही आमच्यामध्ये शिक्षणात म्हणजे भरपूर शिकलेले आहेत, सर्व चांगले। आजकाल सरकार देखील आमच्या ह्याच्यावरती काम करतं आहे, आमच्याही लोकांना काही ठिकाणी नोकऱ्या आहेत, सर्व काही आहे। पण समाजाने एक समाजाचा दृष्टिकोन बदलावा। समाजाच्या नजरेमध्ये आज तृतीय समाज एक वेगळा विषय वाटतो, पण नाही, आज तृतीयपंथी समाज देखील सर्व समाजाला धरून आहे, सर्व समाजाच्या घटकांबरोबर आहे। का तर समाजातूनच तृतीयपंथी समाज आहे। समाज म्हणला तिथं हा सर्व समाज आला। परत दुसरी गोष्ट, आमचं तर परमेश्वराजवळ एवढंच मागणं असतं की सगळ्यांच्या घरी सुख शांती होऊ दे। जे आमच्या वाट्याला आले हे कोणाच्याही वाट्याला येऊन देऊ नको। सर्वांच्याही घरी आनंदी आनंद व्हावा, सगळ्यांच्या इथं सुख शांती व्हावी। आणि सर्वांना परत एक सगळ्यांना समाजालाही आमचं एक सांगणं आहे की आजकाल तुम्ही ऑनलाईन खरेदी करता, आजकाल तुम्ही मॉलमध्ये जाता, आजकाल तुम्ही ज्या ठिकाणी आजकाल तुम्ही मोबाईलवर खरेदी जी तुमची चालू आहे, तर आमचंही एक समाजाला एक सांगणं आहे की हा समाज जो आहे हा आज 4 दुकानं घेऊन बसलेला आहे। कोणी बाजारामध्ये भाजी विकतं आहे, कोणी बाजारामध्ये आकाशकंदील विकतं आहे, कोणी पंत्या विकतं आहे, कोणी रांगोळ्या विकतं आहे, कोणी कपड्याची दुकानं आहेत। एक तर आजकाल खूप महागाईचा भडका तर उडालेला आहे आणि त्याच्यात आज गोरगरीब देखील तुम्ही जर खरेदी करसाल त्याच पैशाच्या जोरावर त्यांची दिवाळी साजरी होणार आहे। तर आमचा समाजालाही सांगणं आहे, सरकारलाही सांगणं आहे की सगळ्यांनी आज छोट्या छोट्या दुकानांना विसरू नका। एक वेळेस तुम्हाला ह्याच दुकान जर तुम्हाला वेळ पडली तर अर्ध्या रात्री हा समाज म्हणा, हे छोटे बाजारातले भाजी विक्रेते म्हणा, दुकानवाले म्हणा, किराणावाले म्हणा, कोणीही तुमच्यासाठी अर्ध्या रात्री उभं राहतं आहे। तसं तुम्हाला आज जर तुम्ही मॉलमध्ये गेल्या किंवा ऑनलाईन गेल्या तर तुमच्या वेळेला कोणीही येणार नाही। त्यामुळं तुम्ही समाजाला धरून चाला, सर्व समाजासंग तुम्हीही राहावा। आम्ही तर्फेच आहोत आणि समाजासाठीच आम्ही बी लढत आहोत। आम्ही बी एक समाजाचा घटक आहे आणि एवढंच आम्ही सांगतो की सगळ्यांच्या घरी दिवाळी सुखा समाधानाची भरभराटीची जाऊ द्या, ही महागाई कमी होऊ द्या, सगळ्यांच्या घरी सुख शांती होऊ द्या, सगळ्यांचे धंदे पाणी व्यवस्थित चालू द्या आणि तुम्ही सगळे छोटे छोट्या व्यापाऱ्यांकडे देखील खरेदी करा। असं नाही की ठीक आहे फक्त मॉलमध्ये जावा, ऑनलाईन करा, पण वेळेकाळेला कोण उपयोगाला येईल ह्याही गोष्टीचा तुम्ही विचार करा। सरकारने देखील त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। जर त्यांना कुठला रोजगार नाही आहे, काही नाही आहे, का जे पोटाची खळगी भरण्यासाठी, तर त्यांना काही ना काहीतरी रोडवर उभं राहून 2 रुपये मागणं तर भाग आहे। मग जर सरकारने जर त्यांच्या पाठीशी राहिले तर हे दिवस
बदलू शकतात ते. किन्नर समाजामध्ये बी शिक्षणामुळे चांगली भरारी गेली आहे. काय किन्नर समाज डॉक्टर आहेत, काय नामांकित आहेत वकील ना, झाले भरपूर आहेत. आणि मोठे गेले. तर आपल्यामध्ये आता तुम्ही गुरु आहात, तर तुमच्याकडे शिष्य किती आहेत? आता माझ्याकडे इथे आमच्या यवतमध्ये एक 10-12 जण माझे शिष्य आहेत, पण त्याच्यामधले माझी एक आत्ता पोलीस अकॅडमीमध्ये देखील जाती आहे. ती बी आज म्हणजे तिचं आज 2 वर्ष झाले चाललेली आहे परीक्षेच्या बद्दल, तर ती करते आहे. काही माझा समाज आहे ते आज नर्सिंगचं देखील काम करतात आहे. तर सर्वच करणारे आहेत, पण त्याला सरकारने देखील पाठिंबा दिला पाहिजे आणि समाजाने देखील एक समाज म्हणून जवळ केलं पाहिजे. आजची एक पिढी आहे ती ठीक आहे, आजकाल ती त्यांना कळतं आहे म्हणून ते, पण पूर्ण समाजांनी सगळ्यांना आम्हाला एकत्र केलं पाहिजे. आम्हालाही आपलं म्हणलं पाहिजे का, तर आम्ही काही वरून पडलेलो नाही आहे किंवा काही नाही. तुमच्या समाजातूनच एक समाज उत्पन्न झालेला आहे, तर ह्याचा विचार समाजाने देखील करावा. तर सध्या तर पाहिलं तर खरं स्त्री पुरुष भेदभाव न करता किंवा तृतीयपंथी किन्नर न समाज करता खरं ते एक माणूस आहे आणि निसर्ग निर्मितच आहे. कारण त्याने कुणीचं कुठल्या तर आईने त्यांना जन्मच दिलेला आहे. त्यामुळं हा भेदभाव न करता समाजाने किंवा शासनाने सुद्धा यांच्याकडे बघून त्या फॅसिलिटी आहेत ते पण देण्याची मागणी सध्या केली. आणि हा जो समाज आहे अत्यंत प्रामाणिक आहे. ज्यांच्याकडे पैसे नसतील, त्यांनी मागितले पैसे नसले तर त्यांना कधी किंवा शिवाश्राप देणार नाहीत किंवा काही नाहीत, पण प्रेमानं जेवढे पैसे देतात आणि आपण पण देताना आपण त्यांना स्वेच्छेनं या ठिकाणी आपल्याला जेवढं दान देऊ वाटतं तेवढं दिलं पाहिजे, कारण उपजीविकेचा प्रश्न आहे. मी कॅमेरामन नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.